नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलवरती. नमस्कार सगळ्या बहिणींना सुद्धा. तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे. विशेषतः ज्या महिलांचे अर्ज अपात्र झालेले आहेत किंवा ज्यांचे नोव्हेंबर किंवा डिसेंबर दोन्ही महिन्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्जाची नवीन पद्धत आपण सविस्तर या ठिकाणी समजून घेणार आहोत. आता नेमकं काय घडलेलं आहे हे आपण अगोदर जाणून घेऊयात. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसात असं दिसून आलं की अनेक महिलांनी केवायसी करताना चुकून घरात सरकारी कर्मचारी आहे किंवा घरामध्ये पेन्शनधारक आहे अशी चुकीची माहिती भरलेली आहे. आणि यामुळे ज्या काही पात्र महिला होत्या त्या पात्र असूनही हजारो महिलांचे हप्ते त्या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत. काही महिलांना तर नोव्हेंबर पासून एकही रुपया मिळालेला नाही. यावर आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. नेमका काय आहे तो निर्णय? तर फेर तपासणी आणि नवीन आदेश त्या ठिकाणी आलेले आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की ज्या महिलांची केवायसी चुकलेली आहे त्यांची फेर तपासणी या ठिकाणी आपल्याला करण्यात यावी, रिव्हेरिफिकेशन त्यांचं करण्यात यावं. आता ही तपासणी नेमकी कशी होणार? तर तुमच्यासाठी आता ऑफलाईन मार्ग या ठिकाणी खुला होणार आहे. जर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करता येत नसेल तर तुम्ही एक स्वयं घोषणापत्र, ज्याला ॲफिडेव्हिट म्हणू शकतो, तर ते लिहून घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट करावं लागेल की तुमच्या घरात कोणीही सरकारी कर्मचारी नाहीये किंवा कोणीही पेन्शनधारक कर्मचारी नाहीये. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे काही असणार आहे तर ते 2.5 म्हणजे 2.5 लाखाच्या आतमध्ये असणार आहेत. त्याचबरोबर घरात चारचाकी वाहन नाहीये अशा पद्धतीचा ॲफिडेव्हिट किंवा घोषणा द्यावी लागणार आहे. अर्ज कुठे करायचा? तर बहिणींनो, हा हस्तलिखित अर्ज किंवा प्रतिज्ञापत्र तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा त्या ठिकाणी करायचं आहे. अर्जासोबत तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला जोडायला विसरू नका. महत्त्वाची टिप सांगायची झाली तर ती अशी: जर काही कारणास्तव अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज स्वीकारत नसतील तर तुम्ही थेट तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयातील महिला व बाल विकास विभागात जाऊन हा अर्ज सादर करू शकता. जिल्हाधिकारी महोदयांनी या संदर्भात तालुका स्तरावर अधिक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. अगोदर त्यांना सुचवलेलं आहे. आता GR आणि पुढील हप्त्यांचं नेमकं काय, की बाबा GR आला का? तर सध्या या फेर तपासणीचे कामं वेगाने या ठिकाणी सुरू आहे. जरी अधिकृत शासन निर्णय यायला थोडा वेळ असला तरी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार संकलनाचे काम सुरू झालेले आहे. आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्र महिलांना त्यांचे जे काही रखडलेले हप्ते होते, जे काही थांबलेले सर्व हप्ते होते, ते पुन्हा मिळण्यास सुरुवात होणार आहे. आता राहिला प्रश्न नवीन केवायसीचा. तर सध्या जून 2026 ची तारीख सांगितली जाते केवायसीसाठी. पण जर शासनाने लवकर पोर्टल सुरू केलं तर त्याच्याबद्दल अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू अथवा पोहोचवूच. तर बहिणींनो, वेळ घालवू नका. जर तुमची माहिती चुकली असेल तर तातडीने लेखी अर्ज सादर करा. ही माहिती आपल्या इतरही गरजू बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच विश्वसनीय अपडेटसाठी आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या शेती एक शेती चॅनलला आजच सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.